नमस्कार मंडळी, हरे कृष्णा. आज आपण अनुभवणार आहोत भक्तीचा एक अतिशय वेगळा, शांतता देणारा आणि मन प्रसन्न करणारा अनुभव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पुण्यातील एक अत्यंत सुंदर आणि पवित्र स्थान, आपल्याच कात्रजमधील इस्कॉन मंदिर, जिथे आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचे दिव्य दर्शन घडते. या मंदिराचा शांत परिसर, भक्तिमय वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला नक्कीच वेगळाच अनुभव देईल. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो इस्कॉन मंदिराचा परिसर आणि मंदिराशी संबंधित थोडी महत्त्वाची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आत्ता आलेलो आहे कात्रजच्या इस्कॉन टेम्पलला आणि मी आता मंदिराचा परिसर एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती पण देतो. चला तर मग पहिले आधी आपण दर्शन घेऊया आणि मग मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. इस्कॉन मंदिर हे पुण्यातील कात्रज येथील राधाकृष्णाचे एक हिंदू मंदिर आहे. पुणे हे असे ठिकाण आहे जे केवळ इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर अध्यात्माचेही प्रतिबिंबित करते. पुण्यात भेट देण्यासाठी अनेक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. एकीकडे येथे सुंदर प्राचीन राजवाडे आहेत, तर दुसरीकडे येथे जगभरातील भाविकांना आकर्षित करणारे मंदिरे आहेत. पुण्यातील असेच एक मंदिर तुम्ही अवश्य भेट द्यावे, ते म्हणजे इस्कॉन NVCC मंदिर. इस्कॉन मंदिर पुण्यापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर कात्रज येथे आहे. पुण्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेले हे मंदिर सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करते. एकदा तुम्ही मंदिरात प्रवेश केलात की कलात्मक वास्तुकला, सुंदर चित्रे, भव्य प्रार्थनागृहे आणि भगवान कृष्ण आणि राधा यांच्या मूर्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. भिंतीवरील सर्व कोरीवकाम आणि चित्रे भारतीय पौराणिक कथांची कहाणी सांगतील. ज्यांना जीवनातील एकसरता सोडून घरी शांती परत आणायची आहे, त्यांच्यासाठी इस्कॉन मंदिर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इस्कॉन मंदिर हे पुण्यातील कात्रज येथील राधाकृष्णाचे एक हिंदू मंदिर आहे. हे 2013 मध्ये उघडण्यात आले. हे पुण्यातील सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिरात मुख्य राधाकृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. राधाकृष्ण मंदिर उत्तर भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये लाल दगड आणि संगमरवरी वस्तूंनी बांधले गेले आहे, तर व्यंकटेश्वर मंदिर दक्षिण भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये कोटा दगड वापरून तयार केले गेले आहे. हे मंदिर संकुल 6 एकर जागेवर बांधले गेले आहे आणि बांधकामासाठी 7 वर्षे लागली. 2013 मध्ये राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. मंदिराच्या डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे, तुम्ही बघू शकता. इथे सर्व चप्पल तुम्ही देऊ शकता आणि हा नंबर आहे आपला. तर कोणत्याही इस्कॉन मंदिराप्रमाणे या मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शांत आणि दिव्य परिसराचा अनुभव येईल. धार्मिक केंद्राची अद्भुत रचना शुद्ध संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे. या मंदिराच्या आत तुम्हाला छतावर कमळाच्या आकाराचा घुमट दिसेल. हा घुमट आध्यात्मिक आकाशातील गोलोक वृंदावनाचे प्रतिनिधित्व करतो. घुमटाच्या प्रत्येक पाकळ्यांमध्ये राधाकृष्ण आणि 8 गोपींचे 3D चित्रे काढलेली आहेत. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रत्येक खांबात 2 गोपी गुंतलेल्या दिसतात. खांबाच्या पायथ्याशी एक हत्तीची रचना देखील कोरलेली आहे. मंदिराच्या आत प्रत्येक खांबावर हरे कृष्ण हरे राम हा मंत्र कोरलेला आहे. सोन्याचे नक्षीदार वेलीचे दरवाजे आणि मंदिराची पारदर्शक संगमरवरी फरशी एक शांत वातावरण निर्माण करतात. मंदिराच्या आत एकाच वेळी 1000हून अधिक लोक सामावून घेण्यासाठी एक भव्य मध्यस्थी कक्ष बांधण्यात आला आहे. प्रसादम सभागृहात देखील कमीत कमी
हजार लोक सामावून घेण्यासाठी मोठ्या जागेत बांधण्यात आले आहे. मंदिराचा सांस्कृतिक सभागृह विशेष प्रसंगी आणि उत्सव आयोजित करण्यासाठी बनवण्यात आला आहे. मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यावर जेव्हा आपण पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर येतो तेव्हा इस्कॉन मंदिराच्या भिंतीवर जी सुंदर चित्रे काढलेली आहेत ती फक्त सजावटीसाठी नसून भगवान श्रीकृष्ण आणि भक्तीचा संदेश देणारी आहेत. मंदिराच्या भिंतीवर बाळकृष्ण, माखनचोर कृष्ण, राधाकृष्ण असे अनेक चित्रे दिसतात. ही चित्रे आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे जीवन आणि त्यांची लीला दाखवतात. काही चित्रांमध्ये भगवान नरसिंह अवतार आहे आणि त्यांचे भक्त प्रल्हाद दाखवलेले आहेत. हे चित्र सांगते की भगवान आपल्या खऱ्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात, कितीही संकट असले तरी. या सर्व चित्रांचा मुख्य उद्देश एकच आहे, माणसाला भक्तीच्या मार्गावर आणणे, मनाला शांती देणे आणि भगवंताशी नातं जोडायला शिकवणे. तुम्हाला जर इस्कॉन मंदिराला भेट द्यायची असेल तर हे सुंदर आणि पवित्र मंदिर पुण्यापासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर कात्रज येथे स्थित आहे. हे मंदिर पहाटे 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी खुले असते. दुपारी 1 ते 4 या वेळेत मंदिर दर्शनासाठी बंद असते. मंदिरात पोहोचण्यासाठी PMC बस, खाजगी वाहन या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. मंदिर परिसरात पुरेशी पार्किंग सुविधा असल्यामुळे खाजगी वाहनाने येणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण येणार नाही. आशीर्वाद के रूप में और साथ ही साथ आपके पूरे परिवार का जो इस प्रकार से सहयोग दे रहा है इस गीता के ज्ञान के वितरण में, तो मंदिर की तरफ से एज वॉलंटियर्स हम आपके बहुत आभारी हैं. थैंक यू सो मच. हरे कृष्ण. राधे राधे. मंदिर परिसरात भक्तांसाठी सुंदर अशी गिफ्ट शॉप देखील आहेत, जेथे भगवान श्रीकृष्ण व राधा राणींचे फोटो, मूर्ती, जपमाळा, पुस्तके,
अगरबत्ती आणि भक्तीशी संबंधित विविध वस्तू खरेदी करता येतात. मी कात्रज इस्कॉन टेम्पलवरून घरी आलेलो आहे. खूप ट्रॅफिक होती आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण आणि राधे राधे लिहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला एक्सप्लोर विथ अखिलेशला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.